सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत फिशरमॅन विलेजला। पुन्हा प्रवास दाखवणारच आहे, त्याच्यावर आता सध्या नाश्ता करायला जाणार आहेत। माझे सगळे मित्र थांबलेले आहेत माझ्यासाठी। सो मी आणि स्वप्नाली तर रेडी झालेलो आहेत आणि चाललेलो आहेत आता बिल्डिंगमध्ये। सो मधून जो पण प्रवास आहे तो दाखवणार आहे। लास्ट टाईम तुम्ही बघितलेलं आशापुरी जे मंदिर होतं त्याच्या नियर बायच आहे ते। सो लेट्स गो, जाऊयात आता। सध्या प्रवास स्टार्ट करतो आणि लेट्स गो मित्रांनो। वातावरण पण मस्त आहे, ऊन पडलेलं आहे, पूल वगैरे आहे, मजा करू, धमाल करू, लेट्स गो। तो आम्ही पोचलेलो आहेत आता सध्या नाश्ता करायला। माझा मित्र मला भेटलेले आहेत सगळे, ठीक आहे। आता सोम वगैरे गाडी वगैरे काढलेली आहे त्यांनी। माझा दुसरा मित्र पेट्रोल टाकायला गेलेला आहे। तर आता आम्ही जस्ट नाश्ता वगैरे करू आणि इथून निघणार आहोत। चला ठीक आहे। सोम आहे, हा सोम आहे, ठीक आहे। आणि आता चिली येईल, तो पेट्रोल टाकायला गेला दुसरा मित्र। लेट्स गो, नाश्ता करतो, काय नाश्ता वगैरे असेल तर ठीक आहे। बट इथून 1.5 तास लागणार आहे पोहोचायला। सो प्रवास पण दाखवणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हॉटेल पण नक्की दाखवेल फिशरमॅन। सो लेट्स गो। तर आमचा नाश्ता तर आलेला आहे, नाश्ता करून आम्ही निघतोय। बाकी माझे मित्र पण इथेच बसलेले आहेत नाश्ता करत। चालो, बट ठीक आहे। आमचा मेंदोडा संपला की इथून आम्ही निघू। ओके, सो नाश्ता झालेला आहे आता। तर निघतो, पेट्रोल टाकायचं की पेट्रोल नाही अजिबात, गाडी 300-400 रुपयाचं पेट्रोल तर लागेलच, जाऊन येऊ। सो आता निघणार आहेत आम्ही 5 मिनटामध्ये। गाडी वगैरे तयार आहे, सगळे मित्र बाहेर येत आहेत, त्यांचा नाश्ता झालेला आहे। सो पेट्रोल टाकायचं, पहिले पेट्रोल पंपावरती भेटूया, पेट्रोल टाकतो आणि मग तिकडून पुढं आपला पुढचा प्रवास चालू ठेवूया। ओके, सो किती सगळे बगळे आलेले आहेत आपल्या वसईमध्ये। एक खाडीचं पाणी भरलेलं आहे इथे आणि इथे भरपूर सगळे बगळे आलेले आहेत। ओके, सो भरपूर सगळे ह्या साईडला पण जमा आहेत आणि ह्या साईडला पण आहेत भरपूर सगळे, एकदम म्हणजे हजारोच्या संख्येने इथे सगळे बगळे आलेले आहेत दोन्ही साईडला। चला आता जाऊया पुढे। आता आम्ही चक्रेश्वर तलावापाशी आलेले आहेत आणि प्रवास आपला तोच आहे जो लास्ट टाइम होता। आणि आपल्या मित्रांची वाट बघतोय, ते मागे राहिलेले आहेत, थोडीशी 2 मिनटं वाट बघूया, ते येतील आता। सो चक्रेश्वर तलाव आलेला आहे आणि जो मागचा जो रस्ता होता ना तोच रस्ता, ज्या टायमाला आपण आशापुरी देवीला गेले सेम रस्ता आहे। बट यावेळेस फक्त आम्ही लास्ट जे डेस्टिनेशन आहे आपलं ते वेगळं आहे, बट रस्ता तो सेम असणार आहे। लास्टला जाऊन जे आपण जेटीमधून जातो ना तो रस्ता चेंज असणार आहे। सो चालेल, आता दाखवतो आजूबाजूचा परिसर तुम्हाला एकदा। चक्रेश्वर तलाव हाय मस्त एरिया, इथे पहिले बोटिंग व्हायची। हा जो एरिया आहे ना, इथे हा जो तलाव आहे इथे पहिले बोटिंग व्हायची। या रस्त्याने पुढे इकडे जाताल तर इकडे विरार आणि ह्या साईडला समोर वेगळा रस्ता होतो, ठीक आहे। चला लेट्स गो। सो हाच तो रस्ता आहे जेटीला जाण्याच्या पहिल्याचा। आणि आज जरा ऊन एकदम पडलेलं आहे भारी, एकदम मशी रस्त्याने। अरे मसे मसे, मित्रांनो आता एकदम डेंजर सीन झाला। 3 म्हशी चाललेल्या रस्त्यानी आणि मी आपला नॉर्मल व्लॉग शूट करत होतो। अरे एकाने अचानक एकदम रस्ताच चेंज केला आणि एकदम गाडीवरती धावून आले आणि तिचं शरीर एवढं मोठं होतं की मला गाडी जरा साईडला घ्यायला लागली। चाललो होतो मी माझ्या रस्त्याने चाललो होतो आणि ती अचानक अशी समोर आली, तुम्ही बघू शकता पहिलेच। पण ठीक आहे, आपण गाडी साईडला लावली आणि तिला जाऊ दिलं पहिले, कारण तिला मान दिला आपण। पण ठीक आहे, चला आता रस्ता तर मस्त आहे आणि ऊन पण पडलेलं आहे, आज तापलेलं ऊन आहे एकदम। तर पूलमध्ये जायला मजा येणार आहे। लेट्स गो, अर्ध्या तासात पोहोचून जाऊ मला वाटतं अजून। पाणी आज किती खाली, आपण सगळे जेटीमध्ये तर बसलेले आहेत आता। आज भरपूर ओटी आहे आणि
पाणी भरपूर कमी आहे आता सध्या समुद्राला. चिले बघण्याचा प्रयत्न करतोय बिचारा. ये चिले काय प्रॉब्लेम नाही ये. हां ठीक आहे. तर एक गोष्ट सांगायची, लास्ट टायमाला ना इथे 3 ते 4 तारखेला सगळी बोटी ना अडकली होती आणि लोक 3 ते 4 तास अडकले होते. ओटी होती आणि पाणीच नव्हतं. तर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत ते काही चढले नाही. सो कधी कधी होतं असं, तर एकदा चेक करून या नक्की. आज एकदम ओटी आहे, मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने, एकदा नक्की चेक करा. व्ह्यू तर भारी आहे एकदम. ही आपली जेट्टी आहे, भरपूर सगळे लोक आहेत. ऑलमोस्ट आज पूर्ण जेट्टी फुल आहे. सो ठीक आहे, बॅक कॅमेऱ्याने एकदा दाखवतो, चेकआउट करा. मस्त आहे, व्ह्यू मस्त आहे. तर चिले कसं वाटतंय तुला? आला होता पहिले या बोटीतनं कधी? वैतर समुद्र नाही, हा नदी आहे, वैतरणा नदी आहे. समुद्र बघ तिकडे आहे पुढे. वाटते कसं सोम? हा शॉर्टकट. हा आपण लास्ट टाइमला गेलेलो आठवते? 2.5 तास लागलेले. स्वप्नाली ठीक आहे, कॅमेरे कॉन्शियस तो पळाला. बाकी चिले कसं वाटतं तुला? ठीक आहे, चला मी व्ह्यू दाखवतो एकदा. हा आहे आपला व्ह्यू. समोरून बोट निघालेली आहे, आपल्याला जायचंय समोर त्या साईडला. ठीक आहे, तिकडे त्या साईडला आपल्याला जायचंय. आता जाम तगडं ऊन येतं इकडे. चमकते बघा, तांबडी तांबडी चमकते. आपली काळी आहे, तांबडी नाही आपली, काळी आहे काळी. बरं ठीक आहे, पोहोचूया आता आम्ही. आणि त्या साईडचा 5 मिनिटं लागतात पोहोचायला. आमचा 2.5 तासाचा प्रवास वाचतो याच्यामुळे. 2.5 तास हायवेला फिरून जायचं म्हणजे, आणि रस्ता कसा आपल्याला माहितीच आहे. त्या साईडचा रस्ता तर एकदम मस्त आहे. आम्ही गेलेलो आहेत आता रिसेंटली. ठीक आहे, चला चिले आपला. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. फिशरमॅन विलेज नक्की दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि एक वेगळा ब्लॉग पण घेऊन येणार आहे, आमच्या गेम्स ॲक्टिव्हिटी वगैरे ट्राय करू. जर काही नवीन केलं तर ते पण घेऊ. मला काय वाटत असेल तर तुम्हाला काय लोकेशन सजेस्ट करा कमेंटमध्ये. हां, चिलेला घेऊन जातो तिकडे मी. काहीतरी एक्सप्लोर करू. मालवण. चला चला चला. ओके, सो आपण जेट्टीतून बाहेर पडलेलो आहेत. आणि जेट्टीतून बाहेर पडल्यावर हा रस्ता आपल्याला सफाळेकडे नेतो. ठीक आहे, ह्या रस्त्याने आपण आता पुढे पुढे जाणार आहेत. इथून ऑलमोस्ट 17 किलोमीटर आहे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे. हे वैतरणा गाव आहे. पुढे जलसार लागेल. बाहेर एवढं इकडून गेलेलो बा आपण. मागं गेले ते आशापूरला. ओके, सो आपण सफाळ्यामध्ये तर आलेलो होतो. आता फक्त इथून 3 किलोमीटर बाकी आहे. आता एक केक घ्यायचा आहे. आमच्या एका फ्रेंडचा बड्डे, सो त्याचा केक घ्यायचा आहे. आणि आता आम्ही डायरेक्टली फिशरमॅन विलेजलाच भेटू. तुम्हाला आलं की डायरेक्ट दाखवतो. एक केक घेतो आणि डायरेक्टली तिकडेच आपण आपला हा ब्लॉग एंड करणार आहोत. ठीक आहे, सो प्रवास मस्त होता, बट एंड करणार आहे तिकडे. ठीक आहे, लेट्स गो. आता आले ऑलमोस्ट. हाताला मस्त आहे, हे खूप क्लीन पण आहे. ओके, सो आपण फायनली पोहोचलेलो फिशरमॅन विलेजला. हे जे बाजूला लेफ्टला बघताय तुम्ही, हे फिशरमॅन विलेजच आहे. आणि आता आपण आतमध्ये इथून गाडी टाकणार आहे. आपलं डेस्टिनेशन फायनली आलं मित्रांनो. आपण फायनली पोहोचलेलो आहोत. 1 तासाचा प्रवास करून आपण आलेलो आहोत तिथे. सो येस, आलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशनवर. वेट करा आता 1 मिनटं. ओके, सो फायनली आम्ही पोहोचलेले आहेत. आणि पूर्ण ब्लॉगमध्ये जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये फिशरमॅन विलेज पूर्ण एक्सप्लोअर करायचा ट्राय करेल, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल हा पूर्ण रिसॉर्ट. सो आता हा ब्लॉग तर इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःची फॅमिलीची काळजी घ्या. टाटा, बाय बाय माझ्या मित्रांनो.